फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। फ्रेंड्स, विद्यार्थियों के भविष्य के लिए भारत सरकार लगातार अनेकविध कदम उठा रही है। जिन लोगों ने विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ किया वे जेलों में सड़ रहे हैं। हमने फास्ट ट्रैक कोर्ट बना चुके हैं। हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर। या कार्यक्रमाच्या साठी जे व्हिडिओ आम्ही केले त्यामध्ये बऱ्याच काही सूचना आलेल्या आहेत की या कुठल्या विषयावर बोला, आमचा हा पण विषय घ्या, असे वेगवेगळे आहेत। सर, आपण खरं ह्या सगळ्या कमेंट्स घेऊन जे आपल्यावर इतक्या हक्काने आपल्याला सांगतायत त्यांची दखल घ्यायचा प्रयत्न करू आणि या आठवड्यामध्ये त्यांनी सुचवलेले काही विषय आपण निश्चित घेऊ। निश्चितच मला असं वाटतं त्या कॉमेंटचा सुद्धा एक कार्यक्रम करता येईल। इतके सुंदर काय काय कॉमेंट आहेत, काय काय अतिशय आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणाऱ्या सूचना आहेत। सगळ्या सूचनांचा लगेच आदर करता येईल असं नाही, परंतु बहुतांशी सूचना आम्ही आमच्या कार्यक्रमात घेऊ याविषयी तुमच्या मनामध्ये शंका बाळगू देऊ नका। सर, आज 2 महिने होतील पूर्ण की आपण हा कार्यक्रम सुरू केला आणि ज्या प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो आहे, म्हणजे एकही दिवस जर आपण एखाद्या दिवशी कार्यक्रम होऊ शकला नाही काही कारणास्तव तरी लोक विचारतात की काल व्हिडिओ का नाहीत केला। तर खरंच आपण दोघांनी त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांचं एवढं प्रेम आपल्याला लाभतंय। काही वेळेला मला प्रेक्षकांना सांगायचंय की काही वेळा तांत्रिक अडचणी असतात। सध्या पाऊस खूप जोरात पडतोय आणि जेव्हा पडतो तेव्हा प्रचंड पडतो आणि त्यावेळेला इंटरनेट स्टेबल नसतं। कधी वीज पुरवठा खंडित होतो आणि इन्व्हर्टरच्या आधारावर हे सगळं चालवायचं असतं। अनेक तांत्रिक अडचणी येतात आणि त्याच्यामुळेच फक्त एखाद दिवशी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही। अन्यथा आमचा प्रयत्न हाच राहील की रोज तुमच्यापर्यंत नवीन विषय घेऊन, नवीन विश्लेषण घेऊन, काही नवीन दृष्टिकोन देण्याकरता हा कार्यक्रम आपण निश्चित रंगवूया। आज जो विषय आपण बोलणार आहोत तो विषय खरं एका घटनेपुरता मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही की एक कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये काय काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं। त्यानंतर ज्या पद्धतीने शिवीगाळ, अतिशय अश्लाघ्य भाषा त्या जेन्झीनी तिथे वापरली पंतप्रधानांसाठी, जे जखमी झाले त्यामध्ये पोलीस कर्मचारी जास्त आहेत। अर्थात त्यांनी आपल्या ड्युटीचा भाग समजून ते गप्प बसले, तथापि त्यांच्या कुटुंबियांच्या काही पत्रकार परिषदा झाल्या आणि खरंच या सगळ्यांवर एका वेगळ्या तऱ्हेने, म्हणजे या आंदोलनाचं यश काय, त्यामधून निघालं काय, यापेक्षाही पुढे जाऊन काहीतरी विचार करणं, खोलवर जाऊन काहीतरी विचार करणं हे गरजेचं आहे। आणि तो विचार म्हणजे सरांनी आणि मी केलेला असतानाच की यावर काही बोलूया, तर पंतप्रधानांनी एक आपल्या व्हिडिओची मालिका सुरू केली आणि त्या मालिकेमधून कुठे ना कुठेतरी नव्या पिढीला समजून घेण्याचा, त्यांच्या जागी जाऊन समजून घेण्याचा आणि अतिशय उदार अंतःकरणाने, क्षमाशील प्रवृत्तीने त्यांच्याकडे बघण्याचा जो एक त्यांचा दृष्टिकोन समोर आला, तो कदाचित विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांच्याबद्दल विचार केला नसेल अशा पद्धतीचा होता। खऱ्या अर्थाने त्यांच्याशी जोडले ते गेले। आणि सर, आता काल रात्री जो व्हिडिओ त्यांनी केलेला आहे तिथून आपण खरं सुरुवात करूया, कारण त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईला, त्यांना स्वतःला ज्यांनी शिवीगाळ केली त्यांच्याशी सुद्धा सुसंवाद राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। गुमराह बच्चे असं म्हटलेलं आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की 2 मतप्रवाह आहेत आणि त्यातला एक मतप्रवाह आहे की मोदींविषयी, त्यांच्या आईविषयी, पक्षाविषयी जी काही एक बिभत्स भाषा वापरली गेली, अतिशय म्हणजे याला आपण काय म्हणतो, कुठल्याही दर्जाने ती भाषा ऍक्सेप्टेबल नाहीये। सामान्य माणसाबद्दल तर नाहीच आहे, पंतप्रधानाबद्दल तर नाहीच नाहीये।
त्यामुळे एक प्रतिक्रिया अशी तीव्र की काही नाही, यांना पकडलं पाहिजे, थोबाडलं पाहिजे, तुरुंगात टाकलं पाहिजे, त्यांचं करिअर बर्बाद केलं पाहिजे, असा एक व्ह्यू, असा एक एकीकडे आहे. आणि तोच तुम्हाला कंगना राणावतच्या बोलण्यात दिसेल की हे सगळे गटारातली झुरळ आहेत आणि यांच्या कुटुंबाला काहीच कसं वाटतं, असं बरंच काय काय ती बोललेली आहे. परंतु मोदींनी जेनझीचा मूड आणि त्यातलं मर्म ताबडतोब ओळखलं, आणि हेच तर वैशिष्ट्य आहे. मी आपल्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं की आयसेनहॉवर याचं एक आत्मचरित्र आहे, आणि त्याच्या अर्पण पत्रिकेवर त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे, आणि ते लिहिलंय की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून दररोज हजारो आवाज माझ्या कानावर आदळत असतात आणि मला सांगत असतात की मी सर्वोत्तम आहे आणि योग्य दिशेने योग्य गतीने चाललोय. पण एक आवाज जो माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तो मला सांगत असतो, राजा तू चुकलायस आणि तुझी दिशा आणि गती दोन्ही अयोग्य आहे. त्या एका क्षीण आवाजाला, जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याला मी माझं हे चरित्र अर्पण करतो. मला असं वाटतं, हा कान आणि डोळे उघडे असणं आणि कुठलाही अहंकार मनात नसणं, हे जर तुमच्याकडे असलं, मन साफ असलं, तुमचा ध्येय दिशा स्पष्ट असली, समाजाचं भलं आणि स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा तुम्ही समाज राष्ट्र याला जेव्हा मोठं मानता, त्यावेळेला यू टेन टू पिकअप द बॉल व्हेरी फास्ट. आणि तेच मोदींच्या बाबतीत झालं, आणि त्यांनी क्षणार्धात इंस्टाग्रामवर येऊन फ्रेंड्स म्हणून विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी चालू ठेवला. अर्थात त्यांची खूप टिंगल टवाळी कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही नेते आहेत त्या सगळ्यांनी केलेली असली तरी देखील आज त्यांची जी कलेक्टिव्ह व्ह्युअरशिप आहे, ती कलेक्टिव्ह व्ह्युअरशिप भारतातल्या नाही तर जगातल्या कुठल्याही इंस्टाग्राम मधल्या अकाउंटपेक्षा सर्वात जास्त आहे. आणि तो माझ्याकडे जो आता आकडा आलेला आहे की त्याला 75 कोटी व्ह्यूज, आणि हा 75 कोटी हा आकडा किती मोठा आहे, तर तो जर्मनीच्या जवळपास 12-15 पट मोठा आहे. इंग्लंडचं जर पॉप्युलेशन तुम्ही घेतलं तर त्याच्यापेक्षा सुद्धा 12-15 पट मोठा आहे. किंबहुना एक अख्खा युरोपचा कॉन्टिनेंट, युरोपचा एक मोठा उपखंडाचा भागच याच्यामध्ये येईल, इतकं मोठं आहे. आणि त्याच्यात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स की मी पंतप्रधान आहे, मी सर्वशक्तिमान आहे, असं कुठेही मला दिसलं नाही. आणि मला असा एक प्राईम मिनिस्टर दाखवा आत्ताच्या काळात की ज्याच्यावर इतकी प्रचंड टीका केलेली आहे, अशी टीका की जी तुम्ही कधी विसरूच शकत नाही. तुमच्या आईवरनं टीका केली आहे, तुमच्या चारित्र्यावरनं टीका केली आहे, तुमच्या वयावरनं टीका केली आहे, सगळ्यावरनं जे जे शक्य आहे त्या सगळ्यावरनं, आणि अत्यंत बिभत्स भाषेत केलेली आहे की जी दुसऱ्यांदा ऐकवत नाही, पाहवत नाही. परंतु मोदींनी क्षणार्धात त्यांच्याशी संवाद साधण्याकरता म्हणून क्षणार्धात लेन, ज्याला आपण गाडी ड्रायव्हिंग करताना लेन बदलतो, गिअर बदलतो, त्यांनी कम्युनिकेशन बदलतो, आणि त्यांनी कम्युनिकेशन बदललं. आणि त्यांच्या एका कृतीतनं इंस्टाग्राममध्ये येण्यामधनं त्यांनी दाखवून दिलं की युथ आर नॉट द फ्युचर ऑफ द कंट्री, दे आर द प्रेझेंट ऑफ द कंट्री. आजची तरुणाई ही भविष्यकाळ नाहीये, तर तो आजचा वर्तमान काळ आहे, आणि त्या वर्तमान काळाशी आपल्याला सगळ्यांना जुळवून घ्यायचंय. आणि म्हणून त्यांनी पहिले काय केलं असेल की तुम्हाला मी माफ केलेलं आहे, ठीक आहे, तुम्ही मला शिव्या घातल्यात, बिभत्स भाषेत बोललात, माझ्या आईवरनं शिव्या घातल्यात, सगळं मी मला कल्पना आहे. त्यांनी दाखवून दिलं की असं नाहीये की मला माहित नाहीये, माझ्यापर्यंत पोहोचलं नाही असं समजू नका. आणि असंही नाही आहे की मी कारवाई करू शकत नाही, नक्की कारवाई करू शकतो, पण तुमच्यावर कारवाई करून मी भारताचं भविष्य नाही, वर्तमान खराब करू इच्छित नाही. मी तुमच्यामध्ये पाहतो हा 2047चा भारत विकसित करण्याची क्षमता असलेला तरुणी. त्यामुळे चला एकत्र येऊया, आपण काहीतरी भव्य दिव्य असं पाहूया, आणि त्याच्यात तुमचंही भलं आहे, तुमचीही प्रगती आहे, आणि देशाचाही विकास आहे. हे सगळं 75 कोटी व्ह्यूज ज्याला येतात त्यांनी केलेलं आहे. मला सांगा, तुम्ही कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. त्यांना कळून चुकलं की जेनझी आहे ती तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, ती तुम्हाला उत्तर तुमच्याकडून काढून घेणार आहे, ती कुठल्याही गोष्टीचा पुरावा दाखवल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीये, ती तुमच्या घोषणांवर विश्वास ठेवणार नाही, ती उत्तरांवर विश्वास ठेवणार. त्यांना प्रश्नाचा भाग नाही व्हायचंय, त्यांना उत्तराचा भाग व्हायचंय. आणि मग त्याकरता काय करावं लागेल, तर तुम्ही काय करता याचा पुरावा द्यायला लागेल. म्हणून त्यांचा पहिला, तुम्ही जर इंस्टाग्रामवरचा प्रेझेन्स पाहिला असेल, दुसरा पाहिला असेल, तिसरा पाहिला असेल, प्रत्येक वेळी ते सांगत गेले की ते काय काय करतायत. आणि याची जी भाषा, याचं जे सादरीकरण आहे, ते सादरीकरण साधारणतः
एल्डर ब्रदर किंवा घरातली एक वडीलधारी व्यक्ती तुमच्याशी बोलतेय, हु इज समबडी हु इज पार्टनर विथ यू, ही ही जी भावना आहे ती मला फार फार मोहात पाडणारी अशी वाटते. आणि मोदींचं हेच तर वेगळेपण आहे. पहिल्याच व्हिडिओला तुम्ही मला सांगा 3 कोटीच्या वरती 24 तासात व्ह्यूज यावेत. हे भाग्य 30 कोणाला कोटी लाभलंय आज? 30 कोटी जवळपास ती सर. हा नाही होय. नाही, ते कोणाला कोणाला हे भाग्य लाभलेलं आहे मला सांगा तुम्ही. आणि त्यांची फॉलोईंग जी आहे इंस्टाग्रामवरची ती काही तासात 10 लाखांनी वाढली. हा एक प्रकारे वर्ल्ड रेकॉर्ड आहे तुम्हाला सांगतो. एका दिवसात अशी 10 लाखांनी व्ह्युअरशिप वाढणं ही सोपी गोष्ट नाहीये. तुमची तुमच्या तरुणाईशी नाळ जोडलेली आहे त्याचंच हे लक्षण आहे. आणि म्हणून हे त्यांचं कम्युनिकेशन आणि माफ करणं हे लार्जर दॅन लाईफ आहे असं मला वाटतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका संपादकीयाच्या वरती एक सुंदर वाक्य होतं आणि ते वाक्य होतं की ब्लेस्ड आर द हार्ट्स, ब्लेस्ड आर द हार्ट्स दॅट बेंड्स. जे हृदय दुसऱ्यासाठी द्रवू शकतं ते कधीही कोणालाही भगणं किंवा तोडता येत नाही. याचं कारण ते हृदय सतत दुसऱ्याशी बोलत असतं. त्यामुळे आजपर्यंत भारताने मोदींची मन की बात ऐकली होती. इंस्टाग्रामवर झेनझीशी मोदी के दिल की बात सुनाई दे रही है. आणि म्हणून त्या दिल की बात लोकांना जास्त आवडते. की मला असं वाटतंय की दिस दिल की बात इज मोर इंटरेस्टिंग दॅन मन की बात, असं काही तरुणाईंनी मत व्यक्त केलंय. अगदी बरोबर आहे. कारण आणि सर आपण एक महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर त्यामध्ये असं आहे की एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये जे त्याचे करता धरता सगळे होते त्यांचा उद्दामपणा, त्यांचा आडेलतट्टूपणा, जबाबदारी न घेणं आणि सगळ्यांवरचेच गुन्हे वापस घ्या असं म्हणणं, आणि दुसरीकडे जो पंतप्रधानांनी साधलेला संयत संवाद आहे तो. आणखी एक महत्वाची गोष्ट जी नमूद करायला पाहिजे ती म्हणजे त्या व्हिडिओनी मोदींच्या हृदयाला काय वाटलं असेल माहित नाही, परंतु असे हजारो लोक होते की ज्यांनी व्हिडिओज करून, म्हणजे त्यामध्ये छोटे मुलं पण होती, जेनझी पण होती, की मोदी जी बहुत दुख हुआ कि जिस तरह की भाषा का प्रयोग आपके बारे में हुआ, बहुत दुख हुआ असं म्हणून भावनाविवश होऊन व्हिडिओ टाकणारे पण लोक होते. या सगळ्यांमधून काय दिसतं मला नेमकं? हा आणखीन एक कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये एक असा दिसतोय की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर, सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही तरुणाईला एकत्र करून त्यांना चिथावलं जात आहे. लवकरच आम्ही दुसरं आंदोलन सुरू करू, ही कॉक्रोच जनता पार्टीची भाषा आहे. एकीकडे त्यांना चिथावणी दिली जाते, त्यांना राजकारणाचा भाग प्यादं बनवलं जात आहे, तर दुसरीकडे विकसित भारताचा त्यांना भाग करण्याकरता म्हणून मोदीजी त्यांच्याशी संवाद साधतायत. त्यांच्या पहिल्याच व्हिडिओत तुमच्या लक्षात आलं असेल की ही हॅज ऍडमिटेड, त्यांनी याची कबुली दिलेली आहे की येस, एज्युकेशन सिस्टीममध्ये, एक्झामिनेशन सिस्टीममध्ये काहीतरी गडबड आहे, प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या व्हिडिओपासून त्यांनी काय केलं असेल तर त्याच्यात काय काय सुधारणा करता येत आहेत आणि सरकार ठोस पावलं काय उचलतंय हे त्यांनी सांगितलं. उदाहरणार्थ टास्क फोर्सची स्थापना केली, तिसऱ्या ह्याच्यात त्यांनी त्याची घोषणा केली. आणि ती कोण त्याचं प्रमुख पद आहे तर ज्यांच्या नावाविषयी काही शंका येऊ शकत नाही असे नंदन नीलकेणी आहेत. दुसरं, त्याच्या आधीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलं तर एक फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अँटी पेपर लीक बिल येत आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये ते बिल पारित झाल्यानंतर त्या संदर्भात काय काय गोष्टी आहेत, त्याच्यात काय काय तरतुदी आहेत हे त्यांनी सांगितलं. आणि हे सांगताना ज्या इंस्टाग्रामचा त्यांनी वापर केलेला आहे त्या इंस्टाग्रामवर आज 28 कोटी तरुण मुलं आहेत. मला सांगा, आज सोशल मीडियावर भारतामध्ये युट्यूबला 52 कोटी ग्राहक आहेत आणि जवळपास ते दिवसाला 15 कोटी इनपुट्स त्याच्यात टाकत असतात. एवढंच नाही तर 15,000 अशी चॅनल्स आहेत, जसं आपण आता युट्यूब करतोय अशी अशी तर लाखो करोडो आहेत भारतात. त्यातली 15,000 चॅनल प्रतिभाजी अशी आहेत की ज्यांना फॉलोअरशिप 10 लाखाच्या पुढे आहे. त्यांचा इम्पॅक्ट किती मोठा असेल तुम्ही विचार करा. ही तुम्हाला फक्त मी युट्यूबची आणि इंस्टाग्रामची स्टोरी सांगितली. आता फेसबुक, 70 कोटी भारतीय फेसबुकला हुक्ड ऑन आहेत आणि ते दररोज बऱ्याच गोष्टी त्याच्यावर अपडेट करत असतात. अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय
म्हणजे केवळ कम्युनिकेशन, फॅमिली कनेक्शन, अपडेट, स्टेटस याच्यासाठी फेसबुक नाहीये, तर अनेकांच्या व्यवसायाचा तो मार्ग आहे. ज्याला खूप मोठ्या मार्केटिंग आणि PR एजन्सीज परवडत नाहीत, ज्या तरुणांना छोटे मोठे व्यवसाय करायचे, ते सगळेजण आज फेसबुकवर आहेत. आणि ती रीच जी आहे ती 47% पुढे आता गेलेली आहे. इट विल बी टचिंग अबाउट 50%. तीच गोष्ट इंस्टाग्राम तुम्हाला सांगतो, तीच गोष्ट बाकीच्या सगळ्या टूल्सची आहे. व्हॉट्सॲप 55 कोटी लोक आता व्हॉट्सॲप वापरत आहेत. आणि दिस इज द लास्ट थिंग यू टच इन द नाईट. रात्री झोपायच्या आधी तुम्ही सोशल मीडिया चेक करता आणि सकाळी उठल्यानंतर बेडमधून उठायच्या आधी तुम्ही पहिले काय करता, तर सोशल मीडिया चेक करता. सोशल मीडियावर 80 कोटी भारतीयांकडे स्मार्टफोन आहे. ते 80 कोटी भारतीय दिवसाला 2 तास, तुम्हाला मी सांगतो, 2 तास सोशल मीडियावर असतात. मग त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही प्रेझेंट नसाल तर तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट काय करणार? त्यांची भाषा वेगळी आहे. ते मीम्समध्ये बोलतात, ते सॉंग्समध्ये व्यक्त होतात आणि त्याला फार महत्व आहे. असंच नाही की त्यांनी पंडित भीमसेन जोशींचीच फक्त भजनं विठ्ठलाच्या वेळी गायली पाहिजेत. दे विल कम आउट विथ देअर ओन फ्युजन सॉंग्स. परंतु त्याच्या मागचा जो भाव आहे तो भाव फार महत्वाचा आहे. आणि त्यामुळे या इंस्टाग्राम मधून आणि विशेषतः आपल्याला शिव्या घातलेल्या माणसांना, मुलांना माफ करून उन्हें अपना मानना म्हणजे 36 दिवसाचा संघर्ष संपवून आता एका संवादाच्या मोठ्या परंपरेला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणूनच याची सुरुवात करताना एक इंटरॅक्टिव्ह मोड आहे. बघा, मोदींचा स्वर जो आहे, शब्दाची जी काही चॉईस आहे त्याची फेक आहे. त्याची सुरुवात झाले त्याची काही टिंगल टवाळी करो कोणी, हॅलो फ्रेंड्स अशी सुरुवात आहे. म्हणजे एक कुठेतरी असा खांद्यावर हात टाकून कुठेतरी बोलतोय. आणि हे कोणाशी करतायत ते, की ज्यांनी काही दिवसापूर्वी भारतात धडकी भरवणारा असा व्हायलन्स, असा हिंसाचार दाखवलेला होता. आज जर हे मोदी कंट्रोल करू शकले नसते तर तुम्ही विचार करा, इथे बांगलादेश आणि नेपाळ व्हायला वेळ लागला नसता, किती मालमत्तेचं नुकसान झालं असतं, किती दिवस देशाचं कामकाज ठप्प झालं असतं. हे सर्व मोदींनी अत्यंत चतुराईनी आपल्या संपर्क कौशल्यानी त्यावर मात केली. आणि त्याचा कळसाध्याय एक म्हणजे असा आहे की ठीक आहे, जाता आता त्यांनी सगळं सांगितलं आम्ही सरकार काय करतोय, पण ज्याची भीती होती सगळ्यांना की आमच्या मुलाबाळांचं करिअर याच्यामुळे बर्बाद होणार का, अजिबात नाही. मैंने उन्हें माफ कर दिया है और मैं चाहता हूं कि वो देश के प्रगति में हमारा साथ दे. मला असं वाटतं हे सांगायला खूप मोठं मन लागतं आणि ते मोदींनी दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांची इमेज हे आंदोलन त्यांना नीट हाताळता आलं नाही, त्यांच्यामुळे इतक्या आत्महत्या घडल्या, अशा आरोपांच्या पेक्षा सुद्धा आता या मुलांचं भविष्य देखील तेच घडवणार आहेत. इतक्या उच्चतम पातळीवर ते जाऊन पोचलेलं आहे. मला असं वाटतं की जो आपल्यावर हल्ला करतो त्यालाही जो आपला म्हणतो तो खऱ्या अर्थाने संतपदावर पोचलेला असतो. अगदी बरोबर आहे सर. कारण एक संदर्भ देणं गरजेचं यासाठी आहे की मोदींना असहिष्णू म्हणवणाऱ्या लोकांनी सुद्धा इथे आपण बघितलं की एक कविता पोस्ट झाली तर एका मराठी अभिनेत्रीला 40 दिवस तुरुंगात राहायला लागलेलं होतं आणि तिचा छळवाद केलेला होता. त्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची भाषा मोदींबद्दल वापरली गेली त्यातून त्यांनी त्यांना माफ तर केलेलं आहेच, पण आपल्याला एक छोटीशी सिल्वर लाईन ज्याला म्हणता येईल ना, ती अशी दिसते की त्यातल्या काही लोकांनी आपले व्हिडिओ करून टाकलेले आहेत आणि माफी मागितलेली आहे. ती आपण गृहीत धरूया, ती फेस व्हॅल्यूवर घेऊन कसं असतं, तिच्याकडे जमीन आहे असं म्हणून बघूया. ते एक वय असतं आणि त्याच्यामध्ये कर्तव्यापेक्षा किंवा तुमच्या जबाबदारीपेक्षा सुद्धा भावनेला प्राधान्य मिळतं आणि ती चांगली गोष्ट आहे. भावना असणं, भावनाशील असणं ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु त्या भावनेच्या आहारी जाताना असभ्यता आपण दाखवतोय, आपण बिभत्सता दाखवतोय, आपण कुत्सितपणा दाखवतोय, दुष्टपणा दाखवतोय, या सगळ्याचा विसर पडून जातो. माणसं बेभान होत जातात. ती बेभान ऍक्च्युली देशाच्या निर्मितीकरता वापरता येणारा गुण आहे. पण जेव्हा त्यांना ह्या सगळ्या ज्वर ओसरला गेला, मी पहिल्या व्हिडिओपासून सांगत आलेलो आहे की याची एक रचना होती, याचं एक ग्रामर होतं. आम्हाला प्रोटेस्ट करायचा अधिकार आहे की नाही? हो, तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. मग त्याच संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही असंवैधानिक गोष्टी करणार. आणि याची कबुलीच योगेंद्र यादव यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलं अब संसद नाही सड़क से तय होगा.
आता मला सांगा, हे जे ग्रामर ऑफ एनार्की आहे, अराजकतेचं व्याकरण नव्याने लिहिलं गेलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाला हातात धरून लिहिलं गेलं. याचं गारूड काही काळ मुलांवर होतं, परंतु जसं ते बेभानपणा कमी झाला, मुलं भानावर आली, आजूबाजूच्या प्रतिक्रिया बघायला लागली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण काय चूक करतोय. आणि मला मोदीजींचं त्यांना माफ करून टाकणं जेवढं महत्वाचं वाटतं, तेवढंच अनेक मुलांनी पुढे येऊन स्वतःहून त्यांची माफी मागितली, हे देखील तितकंच मोठं वाटतं. सुबह का भूला अगर शाम को लौटे तो उसे भूला नहीं कहते. त्यामुळे ह्या सगळ्या कोणालाही, या मुलांना आपण अ, अ, मला असं वाटतं गुन्हेगार या कॅटेगरीत धरू नये. अर्थात जे अट्टल गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर पॉस्कोचे, ड्रग्सचे, 307चे म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर किंवा मारहाणीचे, दरोडेखोरीचे, बलात्काराचे, खुनाचे गुन्हे आहेत, अशांवर निश्चित कारवाई झाली पाहिजे. परंतु ज्यांच्यावर कुठलीही गुन्ह्याची पार्श्वभूमी नाही आणि केवळ ते अश्लील बोलतायत म्हणून जर त्यांच्यावर आपण कारवाई करायला गेलो, तर मला असं वाटतं देशाच्या निर्मितीमधले काही बुद्धिमान हात आपण गमावून बसू. त्यामुळे मोदींनी अत्यंत, ज्याला आपण खऱ्या अर्थाने फादर म्हणू, अशी एक फादरली भूमिका, वडीलधारी अशी भूमिका घेतली आणि त्याला उलट आवाहन केलं की चला आपण दोघंही मिळून या राष्ट्राच्या, विकसित राष्ट्रासाठी प्रयत्न करूया. दिस इज अ एक्स्ट्रीमली सिग्निफिकंट मूव्ह. आणि आत्ताच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही सर्व इंग्लंड बघा, रशिया बघा, फ्रान्स बघा, फ्रान्समध्ये तर आजही केवढे गोंधळ आहेत. आपण बघतोय 2018 पासून शांतता नाहीये तिकडे. तिथल्या राष्ट्राध्यक्षांचा युवकांशी असणारा संवाद आणि त्याच्यात असलेली दरी आणि मोदींना एका क्षणात मिळणारी कनेक्ट, ह्या सगळ्यात पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ज्याला आपण पल्स ऑन द हँड म्हणतो, किती मोदींना भारतीय जनमानसाची निश्चित गवसलेली आहे आणि त्यातूनच हा आजचा क्षण आपल्याला दिसतोय. या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या लोकांना पण, की जे या आंदोलनाचे अध्वर्यू आहेत, त्यांना सांगायचंय की तुमचा सुद्धा जो पद्धतीने आडमुठेपणा चालू आहे किंवा कुठल्याही पद्धतीने अजेंडा रेटायचं चालू आहे, हे दुधारी शस्त्र आहे. त्याच्याशी तुम्ही खेळत आहात. तुमची पार्टी लोकांनी पाहिलेली आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी लोकांनी पाहिलेल्या आहेत आणि ही जनता विसरत नाही. तुम्हाला वाटत असेल की एकदा आपण सरकारला झुकवलंय म्हणजे नेहमी ते करू शकाल, अशी परिस्थिती नाहीये. कारण ज्या सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही हे सगळे प्रयोग झाले सर, यामध्ये जनता त्यांचे सुद्धा नंतरच्या सगळ्या गोष्टी बघतेय आणि जेवढ्या वेगाने एखादी गोष्ट जाते तेवढ्याच वेगाने ओसरायलाही वेळ लागत नाही. कारण आपण कुमाल कामरा वगैरे सारख्या लोकांचं बघितलं की जनताच त्यांच्या तिथे जाते की का तुम्ही आमच्या देवांबद्दल बोलताय. मला असं वाटतं या सगळ्यातून मोदींनी जो मार्ग निवडला तो जास्त महत्वाचा आहे. याविषयी जितकं बोलत राहू तितकी ती जखम आपण पुन्हा पुन्हा कृतळत राहून ती ताजी ठेवू. त्यापेक्षा मूव्ह ऑन अँड फॉरगेट देम, फॉरगिव्ह देम अँड होल्ड देअर हँड. चला आणि एकत्र प्रवास करूया. हीच भूमिका राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. तर तुमची या सगळ्या प्रकाराबद्दल काय मतं आहेत? मोदींनी ज्या पद्धतीने संवाद तरुणाईशी साधायला सुरुवात केली आहे, त्यातून तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. तुमचं जे प्रेम आहे ते असंच वृद्धिंगत ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.